नमस्कार मंडळी, आज आपण साबुदाणा न भिजवता न शिजवता पळी पापड बनवणार आहे। आता तुम्ही बघू शकता ही पापड तळल्यानंतर किती मोठी फुललेला आहे। न शिजवता न भिजवता बनलेले साबुदाण्याचे पापड आहे। फुल रेसिपी तुम्ही बघा, मी कसं बनवले टिप्स सहित तुम्हाला सांगितलेलं आहे। व्हिडिओ थोडेही स्किप न करता बघा। आता साबुदाण्याचे पळी पापड बनवण्यासाठी मी मीठ आणि साबुदाणे घेतलेला आहे। मी उपवासासाठी बनवते म्हणून मीठ आणि फक्त साबुदाणे घेतलेला आहे। तुम्ही रेग्युलर खाण्यासाठी बनवत असेल तर लाल मिरची पावडर घालू शकता, जिरं घालू शकता। आता मी ज्या कपनी साबुदाणे घेतले त्याच कपनी तिपटीने पाणी घेतलेले, म्हणजे 3 कप पाणी घेतलेले। पाणी हलकंसं गरम झालं ना, घेतलेले साबुदाणे त्याच्यात घालायचं, असं चमच्याने फिरवून घ्यायचं। कारण गरम पाण्यात साबुदाणे घातले की चिकटून बसते, त्यामुळं चमच्याने फिरवून आता गॅसवरनं खाली ठेवायचं आहे। त्यानंतर आता 1-2 मिनिट कंटिन्यू चमच्याने फिरवायचं आणि मीठ घालून घ्यायचं। साबुदाणे चिकटू नये म्हणून आपल्याला चमच्याने फिरवायचं आहे। आता मी 1-2 ते 3 मिनिट फिरवून घेतलं। आता गरम असतानाच हवा अजिबात जाऊ नये तसं आपल्याला एक प्लेट कवर करून साईडला ठेवायचं आहे। आता मी 4 तास असं प्लेट कवर करून साईडला ठेवले। साबुदाणा आतूनपर्यंत भिजतात आणि शिजतात देखील। आता बघा तुम्ही साबुदाणा फुल भिजून तयार झालेला आहे। जर तुम्ही वर्किंग वुमन असेल, असं पापड वगैरे उन्हाळ्याची वाळवणी बनवायचे शक्य नसेल ना, ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि लवकर बनतात आणि साबुदाण्याचे पापड खूप छान बनतात। सकाळी 7 वाजता तुम्ही अशी गरम पाण्यात साबुदाणा घालून भिजून ठेवला ना, 11 वाजेपर्यंत चांगलं भिजतात। त्यानंतर तुम्ही पापड बनवून घेऊ शकता। आता मी भिजून ठेवलेले सगळे साबुदाणे मिक्सरमध्ये वाटून एवढं पीठ बनवून घेतलेलं, एकदम बारीक वाटून घ्यायचं। आता मी गॅलरीतच एक पेपर घातले, प्लॅस्टिक पेपर, त्याला तेल वगैरे अजिबात काहीच लावलं नाही। उन्हात 2 ते 3 तास वाळलं ना, साबुदाण्याचे पापड आपोआप निघतात। तर तेल वगैरे काहीच लावायची गरज नाही आहे, कारण वर्षानुवर्ष ठेवायचं असते, त्यामुळं तेल लावलं ना खूपच वास येण्याची शक्यता असते। मी कधी पण पापड बनवताना अजिबात तेल लावत नाही। आता पापड देखील मी एकदम जाडसर आणि मोठे मोठे घालून घेते। वाळल्यावर एकदम छोटे होतात आणि खूपच पातळ होतात। तेलात तळले की ते तोंडात ठेवलं ना, एकदम असं विरघळून जातं। त्यामुळे जर जाडसर लावा आणि खाण्यात पण मजा येते। आता तुम्हाला अजून एक टिप शेअर करते। जेव्हा तुम्ही साबुदाणा गरम पाण्यात भिजू घालता, सगळं पाणी ओढून घेतलेलं असते साबुदाणा। नंतर तुम्हाला मिक्सरमध्ये वाटताना असं वाटलं जात असेल तर तेव्हा तुम्ही थोडंसं हलकंसं गरम करायचं पाणी, त्यानंतर वाटताना घालून घ्या आणि पीठ पण पातळ होतं आणि पीठ अजिबात शिजवायचं नाही। आता मी सगळं पापड बनवून घेतले, 3 दिवस कडकडीत उन्हात वाळून घेतलेलं आहे। आता बघा तुम्ही किती पातळ बनलात आणि किती छोटे बनलात। आता हे सगळे पापड गोळा करते, मग 1-2 दिवस मी असं एका ताटात ठेवून वाळवून घेणार आहे। आता बघूया तळून कसं बनलेलं आहे पापड। काही पापड माझे तुटलेलं आहे आणि फुटलेलं तुम्हाला दिसत असेल। माझं एक छोटी मुलगी आहे, एक 10 महिन्याची, ती जाऊन सारखं त्याच्यात बोट घातली, ती थोडंसं तुटल्यासारखं दिसेल तुम्हाला। आता बघा मी कडकडीत गरम तेल करून घेतलं आणि तेलात तळून घेतलं, किती छान फुललेला आहे पापड। अलीकडे रशिया, युक्रेन, इराण आणि अमेरिकेच्या युद्धामुळे गॅसची पण खूप टंचाई आहे। पापड बनवण्यासाठी गॅस पण खूपच जाते। अशी पद्धतीने एकदा पापड नक्की ट्राय करा, तुम्हाला आवडेलच। चला तर मंडळी, साबुदाणा न भिजवता न शिजवता फक्त आणि फक्त 5 मिनिट गॅसचा वापर करून वर्षभर टिकणारे उपासाचे साबुदाण्याचे पळी पापड बनवून तयार झालेला आहे। पापडाची रेसिपी आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपीचे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये सगळ्यांशी शेअर करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे। मिळूया असायची एक नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, थँक्यू।